राजन विचार माझ्यासोबत आहेत. राजन साहेब, आपल्यावरतीही आरोप झालेत की हा जो मोर्चा काढला गेलाय तो सुपारी घेऊन काढला गेला आणि विकास कामांचा विरोध करण्यासाठी नेहमी ठाकरे गट आग्रही असतं. मला वाटतं संपूर्ण देशामध्ये सुपारी घेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून चाललं आहे, त्यामुळे त्यांना बोलायचा अधिकार नाही. आज तुम्ही बघितलं असेल धारावीचा मोर्चा सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी काढलेला आहे. आज ज्या पद्धतीने एशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी आहे, 5,000 छोटे मोठे उद्योग, त्याचबरोबर आज तुम्ही बघितलं असेल 15,000च्या वर छोटे छोटे कारखाने त्या ठिकाणी आहेत आणि त्यातून संपूर्ण देशामध्ये देशाच्या बाहेर या ठिकाणी आज तुम्ही बघितलं असेल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कच्चा माल तयार केला जातो आणि ज्या पद्धतीने आज हे केलं जात आहे, आज सर्वसामान्यांना तिकडे त्या ठिकाणी 750 फुटाचं घर तिथे मोफत मिळाला पाहिजे. ते उद्योगधंदे आहेत, ते उद्योगधंदे तिथेच विकसित झाले पाहिजेत आणि जो TDR आहे तो TDR मला वाटतं सरकारने या ठिकाणी ताब्यात घेऊन तो वितरित केला पाहिजे. आपणही म्हाडामध्ये होतात काही काळ, आपणही इथलं काम पाहिलेलं आहे. जर लोकांचा विकास होतो तर तुमचा विरोध का? आम्ही म्हाडाकडनं एक क्लस्टर यशस्वी केलं. मला आवर्जून उल्लेख करावा लागेल, त्यावेळी गौतम चटर्जी होते सचिव, म्हाडाचे VP गवई साहेब होते आणि एक सेक्टरमध्ये आपण प्रयोग करून बघू. पहिला सुरुवातीला म्हाडाला विरोध झाला, पण आम्ही लोकांना खाली न करता ओपन जागेमध्ये यशस्वी प्रयोग करून त्यावेळी दाखवण्याचं काम केलं. आमचा मूळवत माझी मागणी तर हीच राहणार आहे की शिवशाही प्रकल्पाच्या माध्यमातून ही योजना करा ना, राज्य सरकारने करा. जसं BDD चाळीचा प्रयोग यशस्वी झाला, चांगले चांगले कॉन्ट्रॅक्टर्स घ्या, तुम्ही टाटाला घ्या, एकाच कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला अडाणीला द्यायचा असेल तरी द्या, पण म्हाडाच्या अतिरिक्त तुम्ही करा ना. जसं आज BDDला प्रयोग केला तर शापूर पालनजी असतील किंवा L&T सारख्या कंपनीबरोबर जॉईंट व्हेंचर करून पण देखील हे करता आला असता. अदानीनं दिलं मुळेच विरोध करता असंही म्हटलं अजिबात नाही. अदानीच्या अगोदर समजा दुसऱ्याला चा पण प्रस्ताव होता. आमची मूलभूत जी मागणी आहे की विश्वास लोकांमध्ये यायला पाहिजे, धारावीकरांना माहीत पाहिजे की काय प्रोजेक्ट चाललेले आहे, ते प्रोजेक्ट कशा प्रकारे, आमची हक्काची घरं किती स्क्वेअर फीट मिळणार, किती एरिया मिळणार. आज BDD चाळीच्या लोकांना आम्ही 500 फूट देऊ शकतो. मग इकडे पारंपरिक राहणाऱ्या जे झोपडे आहेत त्याच्यावरती चाळी झालेले आहेत. जर SRAचा नियम लागू झाला तर त्या चाळीकरांचं काय होणार आहे? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.